लालीची साडी. ही साडी लालीची आहे. हा वहिनीची साडी. साडी वहिनीची लाली. वहिनी गोपाळ. बसा जरा. अरे सुधाकर, ते चेनवरचं आणि या साडीवरचं रक्त जरा मॅच होत आहे का बघा. फॉरेन्सिकला पाठवा. हो साहेब. साहेब कोण करत असेल हे? आधी ही चेन, आता साडी. कोण आपल्याला काही सांगायचा प्रयत्न करते का फसवतंय? मी या सगळ्यांची एकत्रित लिंक लावली ना, सगळे इशारे जातात तुझ्या भावाकडे. गोपाळ नावाचा टेलर. खोटं बोलतो, तो बनाव निर्माण करतो. तो सांगतो त्याची बायको माहेरी गेली, मी तिच्याशी रोज बोलतो, फोन लावतो. ती गळ्यातली चेन सापडते इथेच गावामध्ये. तिची साडी रक्ताने माखलेली सापडते इथे मंदिराच्या मागे गावातल्या. तिच्या फोनचं शेवटचं लोकेशन गावात सापडत. हा सगळा बनाव निर्माण करतो. तो जे सांगतो त्याच्या अगदी विरुद्ध घडतंय, विपरीत. या सगळ्याच्या पाठीमागे तुझा भाऊ असणार. पण मग हे कोड कसं सोडवायचं? गोपाळच सोडवेल हे कोड आता. काय रे गोपाळ? अरे दुकानात नाही ह्या वेळेला तब्येत ठीक आहे ना? वा नाही हाय, मला चहा दे ना जरा. बर आणते. बर, कसलं टेन्शन घेतलंय? कसलं टेन्शन असणार आप्पा, तुम्हाला तर माहितीच आहे की. लालीचा काय पत्ता लागला ना? नाही गाय, हुडकतोय मी, लागल शोध. आओ मी काय म्हणते, तुम्ही एकदा पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करा की आपल्या लालीचा काहीतरी तपास लागलाय का बघून या की. काय गरज नाही. असं या घरात तिला काय कमी पडलं होतं म्हणून आपल्या तोंडात शेण घालून पळून गेली ती? कशाला असल्या अवलट दिवस शोधायचं? आओ आओ असं नका बोलू. कशी असली तरी ती आपली सून आहे. हो, उद्या तिचं काही कमी जास्त झालं तर अख्ख्या गावात आपल्या खानदानाची नाचक्की होईल. हाय का फुलात आहे? आता काय ना चक्की व्हायची बाकी राहिली आहे सांग बरं मला. हा बाई, जरा सुद्धा घरातनं बाहेर पडायची सोय राहिली नाही तुम्हाला सांगते. एकदा काय ना त्या लालीचा तपास लागू दे. पहिलं काम आपण करायचं ते म्हणजे गोपाळ लालीचा द्यायचा काडी मोड लाव. नाही तिला म्हणायचं काय फिरायचं ना, फिर गावभर कोणा संग फिरायचं ते. गोपाळ, हे गो जामकर साहेब, लागला लालीजींचा शोध? सुद्या, सुधिया, खबरदार हात लावला असणार. जामकर साहेब, काय पुन्हा काय काम घडलं आता? ही साडी कोणाची आहे? नीट सांगतोस की अजून एक ठेवून द्यायला सांगू? आठवतंय का? कमी मदत करू? लालीची साडी आहे, रक्त लागलंय तिला. काय केलंस? अहो साहेब, काय बी काय बोलताय तुम्ही? माझा पोरगा समजा का करेल? तुम्ही नको ते आरोप नका लावू त्याच्यावर. तुम्हाला काय आमचं घर म्हणजे धर्मशाळा वाटली का? हा? कधी बी यायचं, कोणाची बी चौकशी करायची. तुम्हाला आधीच सांगितलं ना, लाली तिची ती पळून गेली. तिला आलेली पत्र बी तुम्हाला दाखवली, तर मी काय चालले तुमचे? बनाव रचलाय नाही. बनाव. ती माहेरला गेली म्हणून सांगतो, तिला फोन लावतो, तिच्याशी बोलतो. ती माहेरी आहे असं भासवतो. तर ती माहेरी गेली आहे, मग तिचा बाप कशाला आलाय माझ्याकडे? माझी मुलगी कुठे विचारा. कुठे आहे लाली? साहेब, मी तुम्हाला इथून मागं पण सांगितलं, इथनं पुढे बीच तेच सांगतो, मी खरंच काय नाही केलं. मी कुणाची शपथ घेऊ म्हणजे तुम्हाला सगळं खरं वाटेल? अहो मी काही केलेलंच नाही. तुम्ही विश्वास का नाही ठेवत माझ्यावर? मान्य ही साडी लालीजींची आहे, पण ती जेव्हा घरात नाही गेला तर तेव्हा त्यांच्या अंगावर ही साडी नव्हती. लग्नासाठी ती दुसरी साडी नेसून गेल्या होत्या. पण इथं माझी बायको गायब आहे, त्याचं वेगळं टेन्शन आहे आणि तुम्ही माझ्यावरच संशय घेताय.
अहो हे कुणीतरी ना एक बनाव रचतंय, कुणीतरी मुद्दाम करतंय मला अडकवण्यासाठी. कोण? काय माहिती कोण. साहेब हे असं तुम्ही नाही वागू शकत. सोडा त्याला पहिल्यांदा. हे बघा याचे परिणाम लय वाईट होतील. कॉलर सोडा पहिले. परिणाम दिसतील आता. ओ साहेब साहेब थांबा हो. कामकर साहेब थांबा थांबा हो. सोडा याला सोडा. हात सोडा. पोलीस अधिकारी मी भागात पडेल तुम्हाला. अरे पडतोय मी नाही भ्यात. लय झाली तुझी नाटकं. अरे माझ्या लेकरावर झालेले आरोप ना मी सहन नाही करणार. मला जेलात गेलो तरी चालेल मी. अरे मागच्या टायमाला सुद्धा याची काही चूक नसताना तू त्याला फरफटत घेऊन गेला, गुरासारखा मारला. अरे माझा लेख कोण वाटला कोण तुला? हे बघ हिम्मतराव देशमुखाचा लेख काय तो मी सहन करणार नाही. सोड. काय डाउनलोडिंग आहे? अरे हे जामकर साहेब गोपाळला घेऊन चाललंय वाटतं परत. हो जामकर साहेब, तुम्ही असं नाही करू शकत. आता तू सांगणार मला लाली गायब आहे म्हणून घेऊन चाललोय याला. काय जामकर साहेब बोलताय तुम्ही? हा अहो गोपाचा जर ह्याच्या मागे हात असता तर दिवस रात्र गोपाळनं वहिनींना शोधला असता का? सांगा बरं. नाही तर काय. होय पुरावा आहे तुझ्याकडे? आम्ही काय हवेत बाण मारतोय का? पुरावा आहेत आमच्याकडे. मध्ये येऊ नका, सगळ्यांना एकदाच दणका देईन. अरे असं कसं बोलतो तू? एवढं असतं तर त्यांनी माझ्या चॅनलवर वहिनींसाठी आवाहन केलंच नसतं, पेपरमध्ये बातमीच दिली नसती आणि सोशल मीडियावर सगळं पोस्ट करायचं लावलं नसतं ना. नाहीतर काय. अहो साहेब, गोपाळचं वहिनीवर किती जीव आहे ना, किती प्रेम आहे, हे आम्ही आमच्या डोळ्याने बघितलंय आणि तुम्ही असं करताय वय? साहेब थांबा. गोपाळला आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही म्हणजे नाहीच. नाही. ए करा रे साखळी. आप्पा अहो तुम्ही कशाला मध्ये पडताय? हे तुम्हाला कळत नाही का रे? वॉकी टॉकी दे. हो साहेब. 25-30 पोलीस पाठवा, बंदूकधारी. आणि वर कळवा परिस्थिती हाताबाहेर गेली तर गोळीबार करावा लागेल. बंदुका मागवा नाही तर काय बी मागवा. आम्ही नाही घाबरत.